नमस्कार, शुभ दुपार. बघू शकता मित्रांनो, हे हायवे आहे बेंगलोर मुंबई आणि आम्ही महाबळेश्वर वाई मार्गे पुण्याला येत होतो. तर लोणंद खंडाळा म्हणून एक गाव आहे जे की पुण्यावरनं जाताना खूप असा अवघड एक साईड घाट लागतो आणि येत्या वेळेस एक बोगदा लागतो जे की माळामधून बोगदा तयार केला आहे. तुम्ही बघू शकता. तर मी बोगद्यामधून अशी आम्ही गाडी आणलेली आहे आणि ह्या बोगद्याचं नाव आहे खांबाटिकी बोगदा, खबाटिक बोगदा. आणि हे बोगदा एक 2 किलोमीटरच्या आसपास आहे. तुम्ही बघू शकता. बोगद्याच्या नंतर त्वरित उतार आहे आणि हे खंडाळा घाट आणि बोगदा कट करण्यासाठी खाली नवीन पर्याय मार्गाचं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता, मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तरी बोगद्यामध्ये सावकाश चालवलं पाहिजे. जर बोगद्यात बाय चान्स एखाद्या गाडीचा डॅश वगैरे झाला तर बोगद्यामध्ये 2-3 आउटलेट आहेत. जर इकडून बेंगलोरकडून खाली येत झाला असेल तर पुण्याच्या दिशेकडे वळवायसाठी बोगद्यात 2-3 जागी रस्ते केलेले आहेत. तिकून काय झालं तर तिकून अलीकडे येण्यासाठी पर्याय मार्गासाठी 2-3 सुराख बोगद्यात सोडलेले आहेत. तुम्ही बघू शकता. आणि बोगद्याच्या नंतर खूप असं त्वरित उतार आहे जे की 7-8 एक 2-3 किलोमीटर बोगदा उतरल्यावर त्वरित उतार आहे. तुम्ही बघू शकता. मी अशा प्रकारे एक व्हिडिओ तयार केलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये असं सांगण्याचं कारण आहे की लोणाळा खंडाळा हे वेगळं आहे जे की पुणे जिल्ह्यात येतो आणि हे जे खंडाळा लोणंद आहे ते सातारा जिल्ह्यात येतो. आणि पुण्यावरनं जर तुम्ही बेंगलोरला वगैरे जाल तर खूप असा अवघड घाट लागतो. ते इतका घाट अवघड आहे की काही गाड्या हेवी असणाऱ्या अडकतात आणि येता वेळेस खूप असा उतार आहे. बोगद्यामधून आल्यानंतर खूप असा उतार आहे आणि ते दिसणारं जे बांधकाम आहे ते घाट आणि बोगदा कट करण्यासाठी पर्याय मार्गाचं काम चालू आहे. ते 2-4 वर्ष झालं. बघू शकता. आता काम 50% झालेलं आहे तुम्हाला मी सांगू शकतो. धन्यवाद.